Basic concepts in organic chemistry is second unit of our BSc first year first semester syllabus. In the first part we had discussed 2 points from this topic, that is basic terms and types of reagents. In basic terms we had discussed 2 points, that is substrate and reagent. That means what is substrate and what is meaning of reagent. Then in the second point we had discussed different types of reagents, that is electrophiles and nucleophiles. Today we will discuss 2 more points, that is notation of arrows and bond fission. We will discuss these points one by one. Notation of arrows. These are some arrows which usually we use in organic chemistry. These are different arrows we come across while studying ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अशा पद्धतीचे काही ॲरोज आपल्याला नेहमीच आढळतात. ज्यावेळेला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करतो त्यावेळेला असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲरोज आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ रेझोनन्स ॲरो, इक्विलिब्रियम ॲरो, रिॲक्शन ॲरो, फुल हेडेड ॲरो, हाफ हेडेड ॲरो. आता ह्या सगळ्या ॲरोजचा अर्थ काय? आता आपल्या सिलेबसला जे ॲरोज दिलेले आहेत ते आपण डिस्कस करूयात. हे ॲरो याचा अर्थ काय होतो, हे ॲरोज आपण कुठं वापरतो आणि कशासाठी वापरतो हे आपण पाहूयात. नाउ द फर्स्ट ॲरो फॉर आवर सिलेबस इज कर्व्ड ॲरो. व्हॉट इज कर्व्ड ॲरो और हाउ इट लुक्स? इट लुक्स लाइक दिस. दिस इज कॉल्ड ॲज अ कर्व्ड ॲरो. और this is one more. Then what is curved arrow? A curved arrow is used to indicate the movement of a pair of electrons. एखाद्या इलेक्ट्रॉनचा पेअर एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्यावेळेला त्याची मूवमेंट जी आहे ती दाखवण्यासाठी आपण ह्या ॲरोचा उपयोग करतो. The tail shows where the electrons are initially and head points to where they will be when the step is complete. ह्या ॲरोचा अर्थ काय होतो हे आपण पाहूयात. ह्या ॲरोमध्ये 2 पार्ट्स आहेत, एक टेल आणि एक हेड. अशा पद्धतीचे 2 पार्ट्स आहेत, हेड आणि टेल. टेल शोज व्हेअर द इलेक्ट्रॉन्स आर. हे टेल आपल्याला इलेक्ट्रॉन कुठं आहेत हे दाखवते आणि हेड आपल्याला त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कुठं चाललेत हे दाखवते. म्हणून आपण या ठिकाणी लिहिले द टेल शोज व्हेअर द इलेक्ट्रॉन्स आर इनिशियली अँड हेड पॉइंट्स टू व्हेअर दे विल बी व्हेन द स्टेप इज कंप्लीट. स्टेप कंप्लीट झाल्याच्या नंतर तो इलेक्ट्रॉनचा पेअर कुठे असेल हे हेड दाखवते, कुठून जातील हे टेल दाखवते. म्हणजे इलेक्ट्रॉनची सुरुवात, इलेक्ट्रॉन सुरुवातीला जिथे आहेत ते टेलनं दाखवतो आणि कुठं जाणार आहेत ते आपण हेडनं दाखवतो. फॉर एक्झाम्पल सी हिअर इन दिस कर्व्ड ॲरो इलेक्ट्रॉन्स आर शोन कमिंग फ्रॉम ऑक्सिजन टू प्रोटॉन. हे ऑक्सिजनवर असलेला एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा प्रोटॉनकडे चालला आहे. लाल ॲरोनं आपण ह्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि मग अशा पद्धतीनं हा लाल ॲरो आपण वापरलेला आहे. दिस इज नथिंग बट ए कर्व्ड ॲरो. ह्या कर्व्ड ॲरोनं आपण दाखवलेला आहे. इन शॉर्ट वी कॅन से दॅट द पर्पज ऑफ द कर्व्ड ॲरो इज टू शो मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन साइड टू अनदर. व्हॉट इज द पर्पज ऑफ कर्व्ड ॲरो? द पर्पज ऑफ कर्व्ड ॲरो इज टू शो मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन साइड टू अनदर. The electrons move from tail to the head. इलेक्ट्रॉन्स हे टेल पासून हेडकडे जातात. हे ह्या ॲरोचा अर्थ आहे. अशा पद्धतीनं आपण कर्व्ड ॲरो डिस्कस करू शकतो. कर्व्ड ॲरो इज यूज्ड टू इंडिकेट द मूवमेंट ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स
tail shows where initial position of electrons and head shows the final position of electrons, and electrons move from head tail to head हे आपण ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. Now we'll see second arrow, that is half headed arrow. It indicates the movement of single electron. हाफ हेडेड ॲरो हे इलेक्ट्रॉनची मूवमेंट दाखवते, सिंगल इलेक्ट्रॉन. डबल हेडेड ॲरो वॉज शोन टू शो movement of a pair of electron. Half headed arrow shows movement of single electron. म्हणजे दोन्ही बाजूनं जर हेड असेल कर्वड ॲरोला तर ते आपण दोन इलेक्ट्रॉनसाठी वापरतो. ह्या ठिकाणी जो हाफ हेडेड ॲरो आहे तो सिंगल इलेक्ट्रॉनचे मूवमेंट ह्या ठिकाणी दाखवतात. देर आर टू इलेक्ट्रॉन्स हियर इन दिस बॉन्ड, देर आर टू इलेक्ट्रॉन्स. वन इज गोइंग टुवर्ड्स धिस ब्रोमीन, one is going towards this bromine atom, and therefore there is formation of Br, and this dot is nothing but electrons coming from this bond. ह्या बॉन्ड पासून येणारे जे इलेक्ट्रॉन आहे ते ह्या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण हाफ हेडेड ॲरो हा सिंगल इलेक्ट्रॉनची मूवमेंट दाखवण्यासाठी वापरत असतो. द पर्पज ऑफ द हाफ हेडेड ॲरो इज टू शो movement of a single electron from one side to another side. Electrons moves again from the tail to the head. Double headed arrow now, which is also called as a resonance arrow, which looks like this. The double headed arrow shows two spaces that are resonance structures of each other. दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतील तर त्यांना दाखवण्यासाठी आपण ह्या डबल हेडेड ॲरोचा उपयोग करतो. म्हणून ह्या ॲरोला रेझोनन्स ॲरो असं सुद्धा म्हणले जाते. दिस इज टू से दे डिफर इन द अरेंजमेंट ऑफ देअर इलेक्ट्रॉन्स अँड नथिंग एल्स. रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स म्हणजे जे स्ट्रक्चर्स फक्त इलेक्ट्रॉनच्या अरेंजमेंटमध्ये फरक असेल, बाकी कुठल्याही ॲटममध्ये किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनच्या संख्येमध्ये बदल नसेल, फक्त इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज झालेली असेल, आणि ते दाखवण्यासाठी आपण ह्या डबल हेडेड ॲरोचा उपयोग करतो. तर ह्या पद्धतीने आपण बेंझिनचं रेझोनन्स दाखवू शकतो. दिस इज डबल हेडेड ॲरो विच इज नथिंग बट आवर रेझोनन्स ॲरो. वी कॅन से दॅट दिस इज रेझोनन्स ॲरो, दिस इज द रेझोनन्स ॲरो. The purpose of resonance arrow is to show resonance structures of each other. Now we'll see one more arrow, that is a straight arrow. आतापर्यंत आपण तीन ॲरो पाहिले, कर्वड ॲरो, हाफ हेडेड ॲरो, रेझोनन्स ॲरो और डबल हेडेड ॲरो. आता पाहूयात स्ट्रेट ॲरो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रिॲक्शन ॲरो. दिस इज लाईक दिस. दिस इज करेक्ट आवर स्ट्रेट ॲरो. द फॉरवर्ड ॲरो, याला फॉरवर्ड ॲरो सुद्धा आपण म्हणू शकतो, अदरवाइज नोन ॲज द रिॲक्शन ॲरो. फॉरवर्ड ॲरो किंवा रिॲक्शन ॲरो. द केमिकल रिॲक्शन ॲरो इज वन स्ट्रेट ॲरो पॉइंटिंग फ्रॉम रिॲक्टंट्स टू प्रोडक्ट्स. रिॲक्टंट्सपासून प्रोडक्टकडे जात असलेली रिॲक्शन दाखवण्यासाठी आपल्याला ह्या ॲरोचा उपयोग करता येते. विल सी वन रिॲक्शन हियर. HCl रिॲक्टिंग विथ झिंक मेटल, formation of zinc chloride and evolution of hydrogen gas. Now this bond is nothing but our straight arrow. We are discussing about. ह्या ॲरो बद्दल आपण डिस्कस करतो. हे रिॲक्शन ॲरो आहे, याला आपण म्हणतो रिॲक्शन ॲरो. द पर्पज ऑफ दिस ॲरो इज टू शो ॲक्शन. कुठली ॲक्शन दाखवायची असेल तर आपण ह्या स्ट्रेट ॲरोचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी जो स्ट्रेट ॲरो आपण वापरलेला आहे तो आपल्याला ही रिॲक्शन पुढे जात आहे हे आपल्याला दाखवत आहे. नाउ विल सी सेकंड पॉइंट, दॅट इज बॉन्ड फ्युजन, होमोलिटिक अँड हेट्रोलिटिक फ्युजन. एव्हरी रिॲक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स इन्व्हॉल्व्स द ब्रेकिंग ऑफ ॲट लिस्ट वन बॉन्ड अँड मेकिंग ऑफ अनदर बॉन्ड. कुठलीही ऑर्गॅनिक रिॲक्शन म्हणजे त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेकिंग आलीच.
ॲटलिस्ट एक बॉन्ड तरी त्या ठिकाणी ब्रेक होतो. ए कोव्हॅलंट बॉन्ड कॅन अंडरगो फ्युजन इन 2 ways. हा जो बॉन्ड ब्रेक होण्याचा प्रकार आहे, हे बॉन्ड 2 प्रकारे ब्रेक होते. एक आहे होमोलिटिक फ्युजन आणि दुसरा आहे हेटेरोलिटिक फ्युजन. Now let's see what is meaning of homolytic fusion. If the bond breaks in such a fashion that each atom gets one electron of the shared pair, it is called homolytic fusion or homolysis. कुठलाही बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर, कुठलाही एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर जर दोन्ही ॲटमला एक एक इलेक्ट्रॉन मिळत असेल तर त्यावेळेला त्या बॉन्ड ब्रेकिंगला म्हणायचं होमोलिटिक फ्युजन किंवा होमोलिसिस. म्हणजे ज्या वेळेला एखादा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळेला ज्या 2 ॲटममध्ये तो बॉन्ड आहे त्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन त्यापैकी एक इलेक्ट्रॉन एका ॲटमकडे जाईल आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमकडे जाईल आणि अशा प्रकारच्या बॉन्ड ब्रेकिंगला म्हणायचं होमोलिटिक फ्युजन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग. होमोलिटिक फ्युजन म्हणजे काय? सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग. बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर जर प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळत असेल तर त्यावेळेसच्या बॉन्ड फ्युजनला म्हणायचं होमोलिटिक फ्युजन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज होमोलिसिस. याला दुसरं नाव आहे होमोलिसिस. होमोलिटिक फ्युजन टेक्स प्लेस when a covalent bond is present between 2 atoms having same or nearly same electronegativity. ज्या वेळेला एखादा कोव्हॅलंट बॉन्ड 2 ॲटमच्या मध्ये आहे आणि त्या दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम किंवा नियरली सेम असेल तर त्यावेळेला होमोलिसिस होईल, होमोलिटिक फ्युजन होईल. म्हणजे होमोलिटिक फ्युजन होण्यासाठी 2 ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी किंवा जवळपास सारखी असणे आवश्यक आहे. Now we'll discuss some points regarding homolytic fusion. In this process, each of the atoms acquires one of the bonding electrons when the bond is broken. Homolytic fusion मध्ये ज्या वेळेला बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळेला प्रत्येक ॲटमला म्हणजे जे 2 ॲटम आहेत त्या ॲटमला एक एक इलेक्ट्रॉन मिळतो. सी हिअर द बॉन्ड इज ब्रोकन बिटवीन ए अँड बी. ए आणि बी मध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे आपण तो ब्रेक केला आणि त्यामुळे एला एक इलेक्ट्रॉन मिळाला आणि बीला एक इलेक्ट्रॉन मिळाला. द प्रोडक्ट्स ऑफ होमोलिटिक फ्युजन ए अँड बी आर कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आता या ठिकाणी हा जो ए आहे याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, बी जो आहे त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. कारण ह्या 2 इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन बी कडे गेला, दुसरा इलेक्ट्रॉन ए कडे गेला आणि अशा पद्धतीचे रॅडिकल्स तयार झाले. ज्यांच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन असलेल्या कुठल्याही ॲटमला किंवा ग्रुपला आपण म्हणायचं फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स म्हणजे द प्रोडक्ट ऑफ होमोलिटिक फ्युजन इज फ्री रॅडिकल्स. प्रोडक्ट काय असतील बॉन्ड होमोलिटिक बॉन्ड फ्युजनचे? तर फ्री रॅडिकल्स असतील. Homolytic reactions are usually initiated by heat, light or organic peroxides. Homolytic fusion हे heat, light किंवा organic peroxideच्या प्रेझेन्समध्ये होते. तर अशा पद्धतीने हे 3 पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे होमोलिटिक फ्युजन नंतर प्रत्येक ॲटमला एक एक इलेक्ट्रॉन मिळतो. तयार झालेल्या बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर जे रॅडिकल्स तयार होतात त्यांच्याकडे एक एक इलेक्ट्रॉन असेल आणि एक एक इलेक्ट्रॉन असलेल्या रॅडिकल्सला आपण म्हणतो फ्री रॅडिकल्स विच आर व्हेरी रिॲक्टिव्ह. हे फ्री रॅडिकल्स अतिशय रिॲक्टिव्ह आहेत. आणि होमोलिटिक रिॲक्शन होण्यासाठी किंवा होमोलिटिक बॉन्ड फ्युजन होण्यासाठी हीट, लाईट आणि ऑर्गॅनिक परऑक्साईड यांची आवश्यकता असते. नाउ विल सी द सेकंड फ्युजन दॅट इज heterolytic fusion or heterolysis. When a covalent bond breaks in such a way that both the electrons of shared pair remain with one part, then the cleavage is termed as heterolytic fusion or heterolysis. मागच्या बॉन्ड ब्रेकिंगमध्ये प्रत्येक ॲटमला एक एक इलेक्ट्रॉन मिळाला होता आणि त्याला आपण होमोलिटिक बॉन्ड फ्युजन असं नाव दिलं होतं.
परंतु ज्या बॉन्ड फ्युजनमध्ये किंवा जो बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर दोन्हीपैकी एकाच ॲटमकडे दोन्ही इलेक्ट्रॉन जात असतील तर तशा पद्धतीच्या बॉन्ड फ्युजनला म्हणायचं हेटेरोलिटिक फ्युजन किंवा हेटेरोलिसिस. Heterolytic fusion takes place when a covalent bond is present between two atoms having different electronegativities. म्हणजे होमोलिटिक बॉन्ड फ्युजन होण्यासाठी दोन ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जवळपास सारखी असली पाहिजे, तर हेटेरोलिटिक फ्युजन होण्यासाठी दोन ॲटममध्ये दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही वेगळी असली पाहिजे. In this process, one of the atoms acquires both of the bonding electrons when the bond is broken and becomes negatively charged and the other atom becomes positively charged. म्हणजे ज्या वेळेला एखादा बॉन्ड ब्रेक होतो तर त्यावेळेला जर दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच ॲटमकडे जात असतील तर तो ॲटम निगेटिव्ह होईल, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल आणि दुसरा जो ॲटम आहे त्याच्यासोबतचा तो पॉझिटिव्ह होईल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजनच्या नंतर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असे दोन रेडिकल्स आपल्याला मिळतील, आपण त्यांना म्हणतो आयन्स. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलंय द प्रोडक्ट्स ऑफ हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजन आर कॉल्ड आयन्स. द प्रोडक्ट्स ऑफ होमोलिटिक बॉन्ड फ्युजन आर फ्री रेडिकल्स and the products of heterolytic bond fusion are ions. This is very important. Heterolytic fusion occurs most readily with polar compounds in polar solvents. Heterolytic bond fusion होण्यासाठी पोलार मीडियम असणं आवश्यक आहे किंवा पोलार सॉल्व्हंट असणं आवश्यक आहे आणि कंपाऊंड सुद्धा पोलार असणं आवश्यक आहे. We will see one example how heterolytic bond fusion takes place. Consider a covalent bond between A and B atoms. See here, suppose this is covalent bond between A and B. If B is more electronegative than A, आता या दोघांपैकी B हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, then B acquires both the bonding electrons and becomes negatively charged. आता ह्या बॉन्डमध्ये ए आणि बी ह्या दोघांपैकी बी हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, म्हणून हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स हे बीकडे चाललेले आहेत. ह्या ठिकाणी आपण ह्या कर्वड ॲरोनं दाखवलेलो आहोत. कर्वड ॲरोचा उपयोग ह्या ठिकाणी आपण केलेला आहे. कर्वड ॲरोचा आपण उपयोग कशासाठी केला की बॉन्डिंग पेअर हे बीकडे चाललं हे दाखवण्यासाठी आपण केलेलं आहे. आता याच्यानंतर काय होईल, बी हा निगेटिव्ह होईल कारण त्याच्याकडे दोन्ही इलेक्ट्रॉन्स चाललेत. बी कडे दोन्ही इलेक्ट्रॉन चालल्यामुळे तो निगेटिव्ह होईल आणि इलेक्ट्रॉन हे ए पासून चालल्यामुळे ए कसा होईल, पॉझिटिव्ह होईल. दिस इज व्हेरी सिंपल एक्झाम्पल ऑफ आयन फॉर्मेशन. ए आणि बी मध्ये एक बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. बीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून तो बॉन्डिंग पेअर बी कडे चाललाय. बी वर निगेटिव्ह चार्ज येईल आणि ए वर पॉझिटिव्ह चार्ज येईल. The arrow indicates that the sigma electrons that form AB bond are leaving A and becoming the exclusive property of B. हे कर्वड ॲरो काय दाखवते की इलेक्ट्रॉन्स हे ए पासून बी कडे चाललेत आणि ते बी ची प्रॉपर्टी होतात, हे असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. कन्सिडर अनदर एक्झाम्पल. आता समजा ए बी ह्याच्यापैकी बीच्या ऐवजी ए ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल तर काय होईल. इफ ए इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन बी then A acquires both the bonding electrons and becomes negatively charged. See here, suppose there is bond between A and B. A and B, this is covalent bond between A and B. आता A ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा बॉन्ड कोणाकडे चाललाय, आता A कडे चाललाय. This is going towards A. This bonding pair is going towards A. Then what happens? A will become negatively charged now. कारण ते दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे चाललेत, ए कडे चाललेत म्हणून ए कसा होईल, निगेटिव्ह आणि बी कसा होईल, पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला बॉन्ड फ्युजन होते आणि आयन्स तयार होतात, ए प्लस कॅटायन आहे,
बी मायनस अनायन आहे. खालच्या एक्झाम्पलमध्ये ए मायनस अनायन आहे, बी प्लस कॅटायन आहे. म्हणजे थोडक्यात हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजनच्या नंतर आयन्स तयार होतात, हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजनच्या नंतर कॅटायन तयार होईल आणि त्याचबरोबर अनायन तयार होईल. म्हणजे कॅटायन अनायन फॉर्मेशन इन्व्हॉल्व्स इन हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजन, whereas free radicals are obtained in homolytic bond fusion. तर अशा पद्धतीनं सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग इज कॉल्ड होमोलिटिक बॉन्ड फ्युजन, unsymmetrical bond breaking is called as heterolytic bond fusion. After homolytic bond fusion, free radicals are obtained. After heterolytic bond fusion, ions are obtained, that is cation and anion. Homolytic bond fusion takes place in the presence of heat, light or peroxides, and heterolytic bond fusion takes place in the presence of polar solvents and in polar compounds. This is all about notations and bond fusion. So thank you all. Remaining part we will discuss in next video.